नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो बघा, समाजसेवा अधीक्षक DMERच्या अंतर्गत या पदासाठी जी एक्झाम झाली त्याच्यासाठी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. तर बघा, यासाठी आपण स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे समाजसेवा अधीक्षकचा. तर या ग्रुपमध्ये जवळपास 327 मेंबर्स आहे जे जॉईन झालेले आहे आणि तब्बल 50च्या जवळपास या ठिकाणी ऑनलाईन असतात. तर या ठिकाणी एक्झाम रिलेटेड चर्चा द्यायची चालू असतात. तर बघा, या ग्रुपवर आपण एक पोल केलेला होता. तर पोल बघा, या ठिकाणी DMER मेडिकल सुपरिटेंडेंट स्कोअर संबंधित या ठिकाणी पोल करण्यात आलेला होता की तुमचे मार्क्स जे आहे ते किती या ठिकाणी आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी जवळपास बघा किती लोकांनी वोटिंग केलेली आहे. तर 422 या ठिकाणी 422 लोकांनी या ठिकाणी वोटिंगमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर आणखी हा जर आकडा वाढला, जवळपास 1000च्या वरती जर हा आकडा गेला तर आणखी क्लिअर पिक्चर आपल्यासमोर येऊ शकते. त्यामुळे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही हे जे चॅनल आहे समाजसेवा अधीक्षक DMERचे, यावर अजून जास्तीत जास्त लोकांना जॉईन करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांच्याजवळ हा व्हिडिओ पोहोचलेला आहे त्यांनीसुद्धा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना देखील याची लिंक सेंड करून त्यावर जॉईन करून घेऊ शकता. तर बघा, आता 422 वोट्स जे या पोलमध्ये आलेले आहे त्यानुसार आपण बघूया की एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकते आणि सेफ स्कोअर तुमचा किती असू शकतो. तर बघा, या ठिकाणी कॅटेगरीचे सुद्धा पोल केलेली आहे की यामध्ये वोटिंग करणाऱ्यांची कॅटेगरी काय होती. तर बघा, सर्वात जास्त बघूया आपण स्कोअर किती आलेला आहे. तर बघा, या ठिकाणी 155 प्लस मार्क घेणाऱ्यांचा मार्क घेणाऱ्यांची संख्या आहे 4%. त्यानंतर 150 प्लस मार्क घेणाऱ्यांची संख्या आहे 9%. 140 प्लस मार्क घेणाऱ्यांची संख्या या ठिकाणी आहे 25% आणि 130 मार्क घेणाऱ्यांची संख्या आहे 130च्या वरती 26%. 120च्या वरती 13%. तर सर्वात जास्त पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही बघू शकता 140 प्लस आणि 130 प्लस इतके मार्क्स घेणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या या ठिकाणी दिसून येत आहे. तर यावरून तुम्ही काय अंदाजा बांधू शकता की जे टॉपचे जी मुलं आहे ते तर सिलेक्ट होणारच आहे, परंतु कट ऑफ जी आहे ती 130 ते 140 या दरम्यान असण्याची 90% या ठिकाणी शक्यता आहे. कारण कट ऑफ जे आहे तो म्हणजे असतो लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची मार्क. तर ते लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेटची मार्क 130 ते 140 या रेंजमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. आता कॅटेगरी वाईज बघा, या ठिकाणी सर्वात जास्त वोट करणारी जे कॅटेगरीवाले मुलं होते ते 30% SC कॅटेगरीवाल्या मुलांनी या ठिकाणी वोटिंग केलेली आहे. तर अजूनपर्यंत डाटा जो आहे तो जितका पाहिजे तितका मिळालेला नाही आहे. तर बघा, त्यासाठीच डाटा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जास्तीत जास्त मुलांनी या पोलमध्ये सहभाग घ्या आणि एक्झॅक्ट पिक्चर मिळवण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. तर बघा, समाजसेवा अधीक्षकच्या जागा नेमक्या किती आल्या होत्या त्यासुद्धा यावरून दिसून येत आहे. बघा, अनुसूचित जातीच्या 16 जागा होत्या या ठिकाणी, अनुसूचित जमातीच्या 10 जागा होत्या, विजेच्या 5, NTच्या 4 त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, OBCच्या 27, SBCच्या 14, EWSच्या 15, आरक्षित 35 अशा टोटल 135 जागा या ठिकाणी होत्या. तर त्यानुसार कट ऑफ जे आहे ते डिसाईड होणार आहे. आणि सोबत आणखी बघू शकता तुम्ही नॉर्मलायझेशन देखील होणार आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये बघू शकता तुम्ही 7 ते 8 मार्काचा किंवा त्यापेक्षाही जास्त मार्काचा फरक पडू शकतो. त्यामुळे अजूनसुद्धा एक्झॅक्ट पिक्चर समोर आलेले नाही आहे. तर बघा, मागच्या वेळेस डॉक्युमेंटसाठी 170 पैकी 85 जागा होत्या आणि 85 मुले रिजेक्ट देखील झालेली होती. तर बघा, 145 ते 50 मार्क जर असतील तर 100% होऊन जाईल या ठिकाणी असे दिसून येत आहे. तर तुम्हीसुद्धा अजूनपर्यंत पोलमध्ये सहभाग घेतला नसेल तर पोलमध्ये सहभाग घ्या
आणि जास्तीत जास्त वोटिंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पिक्चर जे आहे तो क्लिअर झालेला पाहिजे. तर बघा हा पोल आहे. या ठिकाणी 130 ते 140पर्यंत मॅक्झिमम लोकांनी या ठिकाणी वोटिंग केलेली आहे. तर त्याला ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. आता सेकंड रिस्पॉन्स शीट याची लवकरच येणार आहे. तर सेकंड रिस्पॉन्स शीटच्या आधी जितके जास्त जॉईन करायचे असेल तेवढे जास्त जॉईन करा, तेवढ्या जास्त या ठिकाणी कॅन्डिडेट्स आले पाहिजे, जेणेकरून मग सेकंड रिस्पॉन्स शीटच्या वेळेस देखील आपल्याला एक पोल कंडक्ट करता येणार आहे. त्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचे मेन टेलिग्राम चॅनल देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यालासुद्धा जॉईन करा. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.